माझं नाव आहे शौकत मोहम्मद तांबोळी. ओके, कुठला एरिया आहे हा? हा शिनोली मायंबावाडी एरिया आहे. ओके, आता हे जे पाणी वगैरे पाठीमागून जातंय, काय प्रकार आहे? हे लिकेज आहे रोडचं. हे कॅनलचं मोठं लिकेज आहे. यांनी गाडीचे ॲक्सिडेंट भरपूर होतात, भरपूर त्रास होतं, रोड नाही टिकत, भरपूर ॲक्सिडेंट होतात नाईटला पण. किती दिवसापासून हे लिकेज आहे? पाठीमागे जे पाणी जातंय हे किती दिवसापासून असं होते? बऱ्याच वर्षांनी आहे. हे लिकेज बंद नाही होत. बंद होत नाही ना? नाही. मग आता हे रोडला हे जे पाणी दिसतंय, खड्डे वगैरे, हा हे कसं मग? हे खड्डे वारंवार होत राहतात. पण आता इकडनं समजा तुम्ही कसं म्हणताय, तिकडनं गाडी आली की इकडनं क्रॉस होत असेल, त्याच्यामध्ये मला सांगा की त्या ठिकाणी ह्या सगळ्या मॅटरमध्ये प्रशासन लक्ष देत नाही का? देतात लक्ष, होतं पण काम. पण आता प्रॉब्लेम काय होतं, लिकेज बंद झालं तर हे पण कव्हर होईल. पण हे रेग्युलरली असंच दिसतंय. आम्ही जेव्हा येतो तेव्हा असं असतं, जे लोक रिपेअर करत असतील तर हे पाणी खाली असतं का? म्हणजे ना. हा बरोबर आहे. व्यवस्थित हे काम झालं पाहिजे. नेहमीच हे पाणी असतं, खड्डे असतात, तर काय होणं गरजेचं आहे मग आता? हे तर लिकेज बंद होणं गरजेचं आहे. आपण पाहू शकता आपल्या पाठीमागं पाहताय आपण, फार मोठ्या प्रमाणामध्ये पाणी खाली येत आहे. दुसरं तर आदिवासी भागामध्ये लोकांना प्यायला पाणी नाही, आणि या ठिकाणी लाखो लिटर पाणी म्हणजे सर्रास हे कधी बंद नसतं, हे असं चालू असतं. बरोबर ना? हो बरोबर आहे. बरोबर ना? हो. हे सगळ्या प्रकरणामध्ये कधी तुम्ही तक्रार केली होती? आम्ही जिकडे शेताबद्दल तक्रार केलेली. पाटाचं भरपूर मोठं लिकेज आहे. आमची शेती पण आहे ना, बागायत शेती असून आमची सगळी ना शेती पाण्याखाली गेली. वर्षातून एकच पीक आम्हाला काढता येतं. कशामुळे असं झालं इथे? ते पाण्याचं कॅनलचं लिकेज आहे. कॅनलचं? हो, कॅनलचं लिकेज आहे. मग ह्याच कॅनलचं आहे ते? हो, ह्याच कॅनलचं आहे. बापरे, मग तुम्ही त्यांना तक्रार केली वगैरे कधी का नाही सांगितलं? आम्ही निगोटवाडीला आहे ना, सरांना आम्ही भेटलेलो, त्यांनी रिक्वेस्ट केलेली आम्ही त्यांना. भरपूर शेतकरी आहे आम्ही, पण आमची अर्जी काय अजून काय क्लिअर झाली नाही सर. नाही ना? नाही. आमची एक रिक्वेस्ट आहे की बाबा कॅनलचं लिकेज आहे ना आमच्या साईडने पूर्ण व्हावं. क्युरल रिसॉर्टच्या पुढच्या बाजूला आमची शेती आहे, हिंगण्यांची आणि तांबोळींची शेती आहे. तुमच्या शेतातलं पाणी चाललंय सध्या मग? आता वर्षातून एकच पीक काढतो आम्ही भाताचं. आमच्या आई वडिलांच्या काळामध्ये आहे ना, तिथं वर्षाच्या 12 महिन्यात 3 पिकं निघायची. वर्षातून एकच पीक काढतो आम्ही भाताचं फक्त. त्याच्यावरती आम्ही काहीच नाही करत. आता हे बघा, एवढं मोठ्या प्रमाणात पाणी आहे. कधी कधी गाड्या इकडनं क्रॉस होत आहेत, राईट ना? म्हणजे पाणी दिसतं तर त्या साईडने जात आहेत, समोर जर आलं तर धडकता येतं वगैरे. हो, अशा पण प्रकारमध्ये झालते इथे वगैरे. आता हे सुद्धा पाणी इकडे पहा, हे एवढं पाणी सगळं वाहत, हे जातं कुठे इथून मग आता पाणी? हे नदीला जातं. किती खाली जातं का? नदीला. हे याच्या आधी मोठं होतं वाटतं, आता पण जास्त पाणी येते खाली. हो हो. तुमचं काय म्हणणं, आता इथं काय होणं गरजेचं आहे? इथं हे लिकेज बंद होणं गरजेचं आहे. ॲक्सिडेंट कमी होईल. किती वर्षापासून लिकेज असावं तुमच्या अंदाजे? 10 वर्ष झाले असं. हे कंटिन्यू एवढं पाणी खाली येते, राईट? हो. बापरे, हे लोकांनी लक्ष देणं गरजेचं खरं तर. आणि ह्या ठिकाणी आता एवढे खड्डे पडलेत आणि पाण्यामुळे अजून खड्डे पडतात, लक्षात येत नाही खड्डा आहे की नाही खाली वगैरे काय येते. हो बरोबर आहे. आता हे बघा, बाईकवाले सुद्धा कधी 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 चालले तर गाडीवाला बघा, पूर्ण जाणार तिकडनं जाणार तो 100%. हे पहा आता, हे त्या साईडनीच गाडी दाबतायत कारण इकडे खड्डा असं त्यांना वाटतं वगैरे, त्यातनं ॲक्सिडेंट वगैरे होऊ शकतो. बरोबर ना? हे लाखो लिटर पाणी वाया चाललंय. काय सांगाल तुम्ही, काय वाटतं? नाही, हे चुकीचं आहे. प्रशासनाने यांच्यावरती लक्ष द्यावं. का? कारण का लोकांना पाणी प्यायला नाहीये. काय लोक टँकरनी पाणी वाहतात आहे आणि इथं लाखो लिटर पाणी वाया चाललंय. हो, ते लिकेज काढणं गरजेचं आहे. माझी रिक्वेस्ट आहे सरकारची का बाबा हे पण लिकेज आणि आमच्या शेताचं पण आहे ना दुर्लक्ष नाही करावं. आमची वर्षानुवर्षाची शेती पाण्याच्या खाली गेली. आम्हाला वर्षातून एक पीक काढल्यावरती आम्ही काय खाणार? एका पीकसाठी आम्हाला नाही ना शेती परवडत. आमची कमीत कमी आहे ना आमच्या एरियामध्ये 10 ते 15 एकर शेती पाण्याखाली आहे. हिंगण्यांची आणि तांबोळीची आंबेगाव एग्रोच्या मागची. आमच्या घराच्या शेजारी साईडला 25च्या मोटरीचं पाणी वाया जातं कॅनलचं. 25ची मोटरचं पाणी वाया जातं. काय आमच्या घराच्या शेजारीच आमचं आहे ना, म्हणजे शेती ही झाली पूर्ण खराब झाली. माझी रिक्वेस्ट आहे सरकारकडं का बाबा तेवढं काम व्यवस्थित करून देणे. आम्ही लेकरं बाळ घेऊन आम्ही ते एका पिकावरती कसं जगणार? म्हणजे केवळ कॅनलच्या नादुरुस्तीमुळे तुम्हाला हा सगळा त्रास होतोय. हो. आम्ही जेव्हा येतो तेव्हा हे चालूच असतं. हो, चालू असतं. तुमचं म्हणणं 10 वर्षापासून असंच चालू आहे? हो. आधी मध्ये बंद पण होतं, काही कचरा वगैरे काही गुतला वगैरे तर बंद होतं. हो, आणि ऑटोमॅटिक कचरा बिचरा निघून गेलं तर चालू पण होतं. फार मोठं पाणी येतं, एवढं पाणी जर वाया जात असेल तर अवघड आहे ना. हो, तर ते पाणी सगळं रस्त्यामध्ये येतं खाली. हो, रस्त्याला ते साईडनी पण पाणी काढून दिलंय, पण ते शेवटी डबका होऊन कचरा होऊन परत ते चालूच होतं. ते स्थानिक काही बोलत नाही मग?
तर काय ज्याची त्याची इच्छा, आपण काय बोलू शकतोय सर? आपण सर्वसामान्य माणूस आहे. आम्हाला काय, आमचा एक प्रॉब्लेम आहे शेताचा, तेवढं जर सॉल्व्ह करून भेटलं तर चांगलं, अतिउत्तम होईल. म्हणजे ह्याच कॅनलचं पाणी तुमच्या शेतात हो, जातंय? ह्याच कॅनलचा. हे माईंबाच्या शिवारालाच आम्ही राहिलंय, लाईमर रिसॉर्टच्या मागच्या बाजूला आम्ही राहिलंय. आणि आमच्या घराच्या मागूनच ते कॅनलचं लिकेजचं पाणी आम्ही JCBचे चारे मारलेले. आज 20 वर्ष झाले चारी मारून, पण ते उपळा काही थांबत नाही. आज आहे ना माझ्या खाचरामध्ये आत्ता पण गेले ना तर गुडघ्या एवढं पाणी आहे अरे बापरे. आत्ता ह्या टायमिंगला. अरे अरे. मला आता खत टाकायचं होतं, पण मला टाकता नाही आलं. ट्रॉली शेतात आली आणि तिथून फिरून लावली परत. मला नाही ना करता आलं. का? कारण काय ना, आम्ही रिक्वेस्ट पण केलेली आहे सरांना का बुवा आमचं आहे ना तेवढं काम व्हावं, पण काय आमच्याकडं कोणी लक्ष देत नाही सर. माझी रिक्वेस्ट आहे का बुवा आम्हाला तेवढं जरा काम करून दे.